या ठिकाणी बटाटे मी कापून घेतलेले आहे, अशा चकत्या चकत्या करून घेतलेल्या आहे. त्यासोबत आता हे बेसन पीठ घेतलेलं आहे. ओवा घेतला आहे कुचकरून मस्त असं त्याला चांगलं ओवा टाकायचा. लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं व्यवस्थित. एकदम खूप सारं पाणी टाकायचं नाही. हे बघा, हे असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. दिसतंय का? हां, हे बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यासाठी आपल्याला कडक तेल लागणार आहे या भजीसाठी. कधी लक्षात ठेवायचं, भजी वगैरे कोणती पण पदार्थ तळताना कडकच तेल पाहिजे. त्याच्यामुळे आता हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक एक बटाटा घेऊन त्याच्यामध्ये सोडणार आहोत. चला सुरू करू. एक एक जे आपण बटाट्याचे काप करून ठेवलेत ना, त्याची भजी आता मी सोडून घेते. चांगलं तेल गरम झाले. मोठा गॅस पाहिजे यासाठी. हे बघा, असं मस्त छान या भज्या बटाट्याच्या तळून घ्यायच्या. तुमच्याकडे किसणी असेल तर किसणीने किसायचं, नाहीतर चाकूने असं छान छान बारीक बारीक स्लायसेस करून घेतलं तरी पण छान होतं. कसं होतं, तेल जर गरम नसेल ना तर भजी ना खूप तेल पितात असे. हे बघा, मस्त असे भाजायला लागले ते, आता तळायला लागलेत मस्त तेलामध्ये. डान्स करतात भज्या बटाट्याच्या. थोडंसं त्याला ब्राऊन रंग येऊन द्यायचा, लई पिवळं ठेवायचं नाही, मग ते कच्चे लागतात. कारण बटाटा जर व्यवस्थित शिजला नाही ना तर लागतो तो. कधी कधी जाड कापत होता आपल्याकडे त्याच्यामुळं. हे बघा, मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्हाला अजून 2-4 तळून दाखवते. बघा किती मस्त असे टम्म छान फुगलेले हे भजी. हे बघा, ते भजी नाही वाटत, हे असे उडीद वडे वगैरे वाटतात. मस्त झाले. चला पटकन पटकन असं छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर असतात. सगळ्या तुम्ही व्हिडिओज बघू शकता. पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याला चांगलं भाजून द्यायचं आतपर्यंत. जर नाही भाजलं ना मग कच्चे कच्चे बटाटे लागते. थोडं मोठ्या गॅसवर छान असं भाजून द्यायचं. जर बारीक गॅस ठेवला ना तर हे खूप तेल पितात. काढून घेते मी आता. मस्त अशी आपली भजी तयार झालेली. किती छान झाली आहे बघा, छान अशी फुगलेली आहे.